नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून हरिभक्तपरायण देवदत्त परुळेकर यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतेय. ते म्हणतात, लोभालोभ एका धनाची ये ठाई, आणिकांची सोयी चाड नाही. तुकाराम महाराजांची ही ओळ वाचली की आजचा काळ डोळ्यासमोर उभा राहतो बघा. पैसा कमावणं काही चुकीचं नाही आहे, पण पैसा इतका डोक्यात जातो ना की काही वेळा माणूस इतरांच्या सुखदुःखांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तेव्हा तो लोभ धोकादायक बनतो. आज बघा, अनेक जण पैशासाठी धावतायत, पण या धावण्यात त्यांना स्वतःची माणसं, नाती, आरोग्य, समाज काही दिसत नाही. जणू पैसा हेच अंतिम सत्य आहे. यावरून जॉर्डन बेलफोर्डची आठवण झाली. सुरुवातीला जॉर्डन एक सामान्य तरुण होता. मोठी स्वप्न होती त्याची. पैसा कमवायचा होता, मेहनतही होती त्याची. पण हळूहळूनं त्याची पैशाची भूक वाढत गेली. मग त्यानं लोकांना खोट्या गुंतवणुकीचं आमिष दाखवायला सुरुवात केलं. फोनवर तो इतक्या आत्मविश्वासानं बोलायचा ना की समोरचा माणूस आपली आयुष्यभराची बचत त्याच्याकडे द्यायचा. एका वृद्ध माणसानं तर आपल्या निवृत्तीचे पैसे त्याच्यावर विश्वास ठेवून गुंतवले. त्याला वाटलं की हे पैसे मुलांच्या भविष्यासाठी उपयोगी पडतील. पण जॉर्डनला त्या माणसाच्या किंवा त्याच्या मुलाच्या भविष्याशी काही देणं घेणं नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर फक्त स्वतःचा पैसा, महागड्या गाड्या, पार्ट्या आणि ऐशोआराम होता. हळूहळू तो इतका पैशाच्या नशेत गेला ना की कोणाचं नुकसान होतं याची जाणीवच उरली नाही त्याला. हजारो लोकांची बचत बुडाली, कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली. पण त्या काळात त्याच्यासाठी हा फक्त गेम होता. हीच तर तुकोबांची ओळ आहे ना, आणिकांची सोयी चाड नाही. लोभानं आंधळा झालेला माणूस दुसऱ्याच्या वेदना पाहूच शकत नाही. आणि शेवटी काय झालं? FBI त्याला अटक केलं. करोडोंचा मालक असलेला माणूस तुरुंगात पोहोचला. पैसा होता, प्रसिद्धी होती, पण मनःशांती नव्हती. आज आपल्या आसपासही हे आपल्याला दिसतंच की. कधीतरी एखादा बिल्डर निकृष्ट बांधकाम करतो, एखादा व्यापारी भेसळ करतो, एखादा कर्मचारी फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो. सुरुवातीला फायदा होतो, पण शेवटी विश्वास हरवतो. खरं तर जगण्यासाठी पैसा गरजेचा आहेच, पण तो जीवनाचा देव बनला ना की माणूस आतून रिकामा होतो. तुकाराम महाराजांचा हा संदेश अगदी साधा आहे. पैसा कमवा, प्रगती करा, पण त्यासाठी माणुसकी गमावू नका. कारण जे धन दुसऱ्यांच्या अश्रूंवर उभं राहतं ना, ते शेवटी सुख नाही देत. ते फक्त एक मोठी अंधारी पोकळी निर्माण करतं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.